राष्ट्रपती राजवट. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जरांगेचं आंदोलन, ओबीसीचा छुपा विरोध, इतर वंचित समाज नाराज, अशा प्रकारे महाराष्ट्रातील जनता सध्याच्या सरकारवर पूर्ण नाराज आहे आणि आत्ताचं सरकारसुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी राष्ट्रपती लागवड करणं गरजेचं आहे आणि असं सैनिक समाज पार्टीतर्फे केंद्र सरकारला आव्हान आहे की महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी सैनिक समाज पार्टीचा जो सल्ला आहे तो मान्य करावा आणि त्वरित महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि त्यामध्ये सैनिक समाज पार्टीचा आपल्याला सपोर्ट राहणार आहे, सहभाग राहणार आहे. सैनिक समाज पार्टीचे 12 उमेदवार निवडणुकीत उभे होते. आपल्याला योग्य वाटत असत तर हे 12चे 12 उमेदवार प्रशासक म्हणून नेमले तरी महाराष्ट्रातील जनता खुश राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठीक राहणार आहे. नाहीतर हे जरांगे पाटलांचं आंदोलन आणि अशा हे गटागटामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होत चालली आहे आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र शासन कॅपेबल नाही, ते थांबवू शकत नाही, कारण याचा धोका निर्माण झाला आहे. सिव्हिल वॉरसारखा धोका निर्माण झाला आहे आणि हा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असं काही समजू नये. जनतेच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस आमचा आहे आणि एकनाथ शिंदे गट त्यांना पाठिंबा आहे, अजित पवार पाठिंबा आहे, परंतु यांना कॅपॅसिटी राहिलेली नाही. महाराष्ट्र शासनामध्ये यांना शक्यता नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी, या 3 लोकांच्या हितासाठी नव्हे तर 13 करोड जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येत आहे की आपण जनतेच्या हितासाठी त्वरित महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त करावी आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आदेश जारी करावा. लवकरात लवकर हे काम जनतेसाठी करावा, अन्यथा होणारी धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे, जनतेच्या हितासाठी गरजेचं आहे, अशी नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.